गजानन यशवंत देसाई सकाळी ओळख करून दिली, आता परत करतो. गोवा शिक्षण खात्याच्या गोवा संवर्ग शिक्षा या एका विभागामध्ये कार्यक्रम संयोजक म्हणून कार्यरत आहे सध्या. एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली काही दिवसापासून, ते म्हणजे सगळेच काही आपले गावठा तुटलेला कोण करतात एकलव्य, सगळेच काही एकलव्य होऊ शकत नाही. गुरु पाहिजे. मागे बरेच दिवस म्हणजे मागचे बरेच वर्ष मी काही स्वतःच्या ह्याच्याने करत होतो, पण प्रत्यक्ष गुरु भेटले नव्हते. ते आम्हाला सगळ्यांच्या रूपाने भेटले, त्याने पण त्यांचं मनस्वी मी त्यांना धन्यवाद देतो. खरं सांगायचं म्हणजे तर ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा आमचं हे वास्तुशास्त्र म्हणा, आमची जी काही परंपरा आहे ती माझ्याकडनं ॲक्च्युली खरं सुरुवात होते. आमच्या घरात पूर्वी कसलीच परंपरा नव्हती. फक्त घरात एक वातावरण चांगलं होतं म्हणजे ते अध्यात्माचं. आणि माझे जे मी ज्यांच्याकडे अनुग्रह घेतला ते म्हणजे ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज. तुम्हाला खरं सांगतो, एकच मला नंतर ते त्यांचं हे महानिर्वाण झालं. बरेच जण नंतर म्हणाले की त्यांचं महानिर्वाण झालं, आता दुसरीकडे जा, दुसरे कोणते गुरु आहे. पण मी म्हटलं नाही, एक तुम्ही गुरु ज्यांच्यावर अध्यात्म विश्वास ठेवा त्यांना स्मरायचं आणि पुढं जायचं. नंतर मी परत कुठल्याही गुरूंकडे गेलो नाही. गेलो फक्त बघितलं आणि आलो. म्हणजे फक्त त्यांच्या मोठेपणाकडे फक्त नतमस्तक व्हायचं आणि यायचं असं. पण तुम्हाला खरं सांगतो, त्या ब्रह्मानंद महाराजांची जी व्याख्यानं होती त्यावेळी जे बोलायचे, आज मला काय कोणाच पण सर ज्यावेळी बोलतात ना, अगदी तसेच बोलतात. म्हणजे त्यांची जी प्रत्येक वाक्य रचना म्हणा किंवा आणखी काय असं म्हणा, ते बरोबर त्यांचं मला आठवतं ते कशा पद्धतीने बोलायचे. म्हणजे प्रत्येक शब्दावर भर देऊन मग ते म्हणजे प्रत्येक त्यांचं जे बोलण्याचं मला टिपिकल तसंच जाणवतं. ते म्हणजे हे आता कसं काय मला मी सांगू शकत नाही, पण माझ्या मनात तसं ते जाणवतं मला की हे असंच बोलतात. आणि ते खरं म्हणजे इकडं सावंतवाडीच्या बाजूच आहे आणि ते हेल वगैरे हे रत्नागिरी आणि कोकण आपल्याजवळ असेल ते तसंच बोलायचं आहे. तर हा एक मला खूप म्हणजे हे झालं. आणि आता सांगायचं म्हणजे वास्तुशास्त्राचे पिरॅमिडबद्दल माझ्या मनात थोडंसं सकाळी मी बोललेलो, तर ते म्हणजे विश्वासाचा तेवढा हे नव्हतं, कारण ते फक्त प्लास्टिक आहे म्हणून, आणखी काही नाही. आम्ही प्लास्टिक हटावं सगळं करतो आणि इकडे आपण आणून प्लास्टिक बसायचं, हे माझ्या मनात फील नव्हतं. होय आलं. पण आता सरांचा अनुभव आहे. आता इथं हा बघितलं, हा आता फ्लॅट बघितला तर सगळा विदिशा फ्लॅट आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं कोणाला सांगितलं तर ते पटणारा नाही आहे बघितल्यानंतर. ज्यावेळी तुम्ही कंपास लावून बघता, आता मी इतके वास्तूचे बरेच मी हे बघितले आहेत, त्यावरनं ज्यावेळी आपण आज जातो काही घरामध्ये वास्तूमध्ये, त्यावेळी काय होतं की तुम्ही 5 मिनिटं इकडे बसवत नाही. तुम्हाला लगेच तिकडची वरास करण्याची गरज नाही. तुम्हाला सांगतो मी, वरास करण्याची गरजच नाही. आता हे कधी ॲक्युरसीसाठी, पण तुम्हाला स्वतःला जाऊ 5 मिनिटं इकडे बसू शकत नाही. तुमचं डोकं काहीतरी होणार, तुझं डोकं दुखणार, तुम्हाला मळमळण्यासारखं, उठायला नाही तर परत बाहेर जावं असं वाटतं. पण मागच्या वेळी मी आलो त्यावेळी मला इकडे पॉझिटिव्ह दिसलं. म्हणजे आता तर संपूर्ण दिवसभर आहे. म्हणजे आता असं काय अजूनपर्यंत डोकं जड होणं त्याला काय प्रकार घडलेला नाही आहे. पण मला जाणवतं, मला कसलं कुठले इंटरेस्ट येतं मला ठाऊक नाही. कुठल्याही घरात मी बसलो तर अर्धा तास, 1 तास बसतो चकाट मारत, नाहीतर म्हणजे 5 मिनिटं बसवत नाही. बसलं की लगेच तिकडं मी उठून बाहेर जातो. तर ह्या वास्तूमध्ये सुद्धा ह्याच्या काय म्हणतात आपल्या पिरॅमिडमधनं त्यांनी पॉझिटिव्हनेस आणला असं त्यांनी म्हटलं. आणि ते मला त्यांनी दाखवलं की हे हा एक वेगळा हे केलेला आहे, आपण तसं करू शकतो. मग तो जो ती जी खोली आहे ती वेगळ्या केलेली आहे. कारण मागच्या वेळेला मी तेव्हा बघितलं, हे सरांनी काहीतरी केलं असं मी बघितलं, सरांना विचारलं पण तू काय हे सगळं म्हटलं ते हे केलं काय सगळं. ती खोली वेगळी केली. नंतर हा जो बाथरूम आहे तो वेगळा, हे वेगळे प्रकरण करायचं ना, ते कन्सेप्ट मला आवडला. आता त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या आतनं ते होतं असं म्हणून सर सांगतात. आणि आपल्याला पण जाणवलं ना की आपण इकडे आता मग सकाळपासून इकडे बसलेलो सर सांगतात नाही होतच कारण ते फक्त प्लास्टिक म्हणून. आता म्हणून मी सरांना परत विचारत होतो, हे मेटलमध्ये नाही का सर. आता हे मेटल बघितलं, त्याला मेटल लावलेलं आहे आणि हे म्हणजे बरीच वर्ष, 8 वर्ष झालं ते तसंच आहे. काय त्याला
म्हणजे टिकल्यावर येतात तसले काय झाले नाही, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं हे मटेरियल आहे ते. तर काही का असेल ना, पण प्लास्टिकच्या ह्याला ते मेटल आहे ही चांगली जमेची बाजू असेल मला वाटतं, आणि त्यानुसार हे सगळं व्यवस्थित घडतंय असं मला वाटतं. आणि सगळं आणि बरेच हे आहेत, मी ते आता आमच्या गाडीत वगैरे ठेवायला घेतलंय मी ते सगळं ते. पण तुम्हाला खरं सांगतो, मी जवळजवळ मागची 8 वर्ष झाले वास्तुशास्त्राचा अभ्यास करतोय, पण फक्त हे पिरॅमिड लावायचं म्हणून मी प्रॅक्टिस करत नव्हतो. मला ते जमत नव्हतं, म्हणजे मनालाच पडत नव्हतं. आता बाकीच्या ज्या गोष्टी असतात आता म्हणजे आता सुरू होईल. आता सुरू होईल. मागच्या पण कसं होतं तुम्हाला सांगतो की ते कलर कॉम्बिनेशन करतात काही जण, पण त्याच्या बाबतीत सुद्धा मला मी तेवढं हे नव्हतं. मी कलर ते काय कुठं काय ह्या खोलीत एक त्या खोलीत एक इथं बघवा आणि हे काय करणार असं काय करणार ते. मग यंत्र लावायची तर मग ते यंत्राचाही प्रॉब्लेम झाला. परत मग नंतर ते ह्याचं आमचं काय म्हणतात ते रत्नांचं, त्या रत्नांचाही प्रॉब्लेम. म्हणजे रत्न किती पण तुम्ही घाला, किती 5-5 लाख रुपये एका रत्नासाठी तुम्ही घरात पुरणार का असा प्रश्न आहे. त्या मनाने हे बरं. आणि आम्ही आणखी एक तुम्हाला सांगतो मी ते हे करतोय ते आपलं कुठलं आरोमाचं ट्रीटमेंट म्हणजे ते मोठंच वगैरे करतो. ठीक आहे, पण हे एकदम व्यवस्थित सरांनी सांगितलं आणि ते बरं आहे असं मला वाटतं की आम्ही करू शकू. समजा तसं म्हणजे आपण ऑप्शन देऊ शकतो ना, की असं असं आहे, इतके त्याला आपण खर्च येणार, तुम्हाला समजा करायचं असेल आपण करू शकू. पण ज्यांना पाहिजे ते करतील. ॲटलिस्ट हे सगळं समज कळालं तरी, पण हे शिकवत नाहीत तुम्हाला. अशा ह्या क्लाससाठी तुम्हाला सांगतो सरांनी आमचं किती 3,500 काय नाही आहे. तुम्ही त्या महावास्तुवाल्यांकडे चला, तुम्हाला उरबडून टाकतील, अक्षय नागवा करतील, तुम्हाला पाठवतील. एका ह्याला ते पूर्वी घ्यायचे 5-6 वर्षापूर्वी एका दिवसासाठी 50,000 घ्यायचे. मस्त हॉटेलमध्ये ते पॉश तिकडे ते सिंहासनावर बसायचे आणि असे बरेच महाभाग आहेत. एक आणि माणूस तुम्हाला सांगतो ऑनलाईन मी एक कोर्स केलेला असतात, त्या ऑनलाईन कोर्सवर त्याच्या ऑनलाईन कोर्समध्ये 180 माणसं जस्ट इमेजिन करा. आणि तो काय करतोय माणूस तो की फक्त आपल्या 5-6 जणांना ते त्यांचं हे माईक ऑन करतो आणि त्यांचा हा बोलिये बाकीचे बिचारे ते हात वर करून थकलेले असतात, त्यांना काही ते बोलायला मिळत नाही. मी 1-2 वेळा प्रयत्न करून बघितला, हे काय म्हटलं आपल्या त्याचं नाही आहे, मी त्यांना पण ते सोडून दिलं. आणि फी जी घेतात ती भरमसाठ फी घेतात. आज वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो इतकं ॲडव्हान्स हे झालेलं आहे. तुम्ही आता सरांनी इथं बघून ते सगळं मी पॉझिटिव्ह हे केलं, पण आपण सॅटेलाईटमध्ये जाऊन तिकडून सुद्धा वरती तुम्हाला ॲक्युरेट हे काढतो, ग्रेडिंगमध्ये करतो. कारण मी ते सगळं केलेलं आहे, सगळं ग्रेडिंग ते ॲक्युरेट. तुम्ही आता इथं बसून तुम्ही अमेरिकेचं ग्रेडिंग करू शकता, त्यांना तिकडे सजेस्ट करू शकता. या सगळ्या गोष्टी आलेल्या त्या पूर्वी नव्हत्या. पूर्वी आपले कंपास घेऊन फिरायचो, ते मग मॅन्युअली त्यावर ते चक्र ठेवायचो, हे करायचो. आज चक्र सगळं उचला आणि तिकडे ठेवा त्याच्यावर. ते चक्र तुम्हाला पाहिजे तेवढी डिग्री देऊन तुम्हाला व्यवस्थित सगळे मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीतून इव्हन तुम्हाला सांगतो आपल्या ह्या ज्योतिषाच्या ह्याच्यातून समजा लोकांच्या समाजोपयोगी काही आम्ही ठरू शकलो तर आमचं ते खूप आम्ही काहीतरी आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं. कारण बघा म्हणजे मला अजूनही वाटतं की ह्याच्यातनं काल तुमच्या मुलीनं सरांचे छान विषय मांडला परवा शुक्रवारी. म्हणजे त्या ज्योतिषामध्ये काय काय चालतं, ते गळ्यात ते माळा वगैरे घालून ते असे बाहेर घालून सगळं ते, आणि खूप चालतं आहे तसं ते आहे ते अजून खरं म्हणजे. तो वातावरण निर्मिती असू शकेल, काय असेल कोणाच ठाऊक, पण ते आहे, चालू आहे ते. पण तसं न करता व्यवस्थित समाजाच्या उपयोगासाठी आपण जे काय आपल्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा चांगला फायदा आपण करून घेऊ शकतो असं इंटेन्शन माझं तरी आहे सांगायचं. म्हणजे पैसे वगैरे ज्याच्यात काय मिळतात वगैरे ते आपोआप मिळत जातील, काय मिळालं तर मिळाले, नाही तर नाही मिळाले. माझ्या पुरतं बघ, कारण मला रिटायर झालं तर पेन्शन सुरू होईल, तर काही टेन्शन नाही ते पैशांचं. पण ह्याच्यातनं या आमच्या या ज्ञानातनं आपल्याकडे जे भगवंतानं दिलं आहे खरं म्हणजे बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर, पण हे सगळ्या त्याच्यात कसं पडलं होतं आणि आवड म्हणून याच्यातनं हे तसं बघायला गेलं तर लिखाणसुद्धा हे माझं क्षेत्र नाही, आवड वाचनाची होती म्हणून लेखन करू लागलो. हे सगळं आमच्या कुठल्या तरी आमच्या त्या ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये ते ग्रह कुठे तिकडे पडले म्हणून मग ते आपलं वास्तूचं आलं, मग आपलं ज्योतिषाचं आलं, सगळं काय ते घटत आहे, ते सगळं संचित असतात. तो ह्या सगळ्या ह्याच्यातनं समाजोपयोगी काहीतरी चांगलं घडेल. आणि सरांच्या आशीर्वाद सर अतिशय उत्तम शिकवते, किती सांगू का आपल्याला सांगू नका, पण नाही बघितलंय. म्हणजे आता मी बऱ्याच जणांचे ऑनलाईन बघतोय, पण सर जे शिकवतात सिस्टमॅटिक त्यांचे काही नियम आहेत. आता तुम्ही भूषण करतोय ते नियम आहेत, एवढे 4-5 नियम तुम्ही शिका. बरोबर मॅडम ते शिकवतात, हे सरांचे नियम. मग आम्ही म्हणतो नियमाप्रमाणे हे आणि हे तुम्हाला सांगा, एवढे नियम तुम्ही पाठ जरी केलं अक्षरशः तरी सफिशियंट आहे तुम्हाला. म्हणजे काही टेन्शन नाही. हे 5 नियम तुम्ही हे करा. आता 3 आमचे विषय झाले आमच्या ह्याच्यामध्ये भूषणमध्ये.
आणि चौथे आणि 2-3 काहीतरी विषय आहेत म्हणून ते संपेल ते. पण हे सगळं एवढं जरी ज्ञान मिळालं तुम्हाला तर ते डोक्यावर नाही. खूप लोकांना आता कशाची मुलं होत नाही तो प्रॉब्लेम आहे, लग्नाचा प्रॉब्लेम आहे, शिक्षण, 3च गोष्टी आहेत. बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या घडवल्या असं मला वाटतं. बाकी सगळं हे जे वगैरे आहे काय म्हणतात ते आपलं तुमचे पितृदोष वगैरे हे ते वगैरे जे ते काय सांगतात असतील काही कोण नाही असं मी म्हणत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुंडलीच्या पलीकडच्या आहेत. प्रमुख कुठल्या आहेत? लग्न, संतती आणि आता दुसरा आमचा तिसरा विषय तो शिक्षणाचा. शिक्षण. हे ह्या 3 महत्वाचे विषय आहेत. ह्याच्यावर माणूस फोकस करतो. प्रत्येक आलेला तुम्हाला 100 90 जणांचा विषय हाच असतो. हे झालेलं आहे समोर. आणि सरांतर आम्हाला कुंडलीबद्दल हे आपलं घटस्फोट हे त्याबद्दल इतकं सुंदर सांगितलं. लग्न जुळवा कसं जुळवा. आम्ही तर मी काय परत कुणीतरी आले कुणी विचारलं की टक टक मोबाईल बघत असं जुळले मोकळं पण तुम्हाला ते तुम्ही हे सरांनी जे सांगितलं ना तर सर मी आणखी सांगू इच्छितो. परवा माझ्याकडे एक आणखी तसं एक आलेलं हे एक बाई आलेली तर ते त्यांनी गेल्यानंतर म्हणाला की माझं एक असं हे आहे काय बिझनेस पार्टनर माझं आहे. म्हटलं आता बिझनेस पार्टनरला कसं सांगायचं म्हणजे आता मी जुन्या पूर्वीचं माझं काय तर मग सगळं कॅल्क्युलेशन करून सांगितलं असतं. पण आता काय झालं आता सरांचे विद्यार्थी आहेत काय ते करायला पाहिजे. मी सर काय केलं की ते लग्नाचं जुळवायचं असतं ना ते स्वभाव बघितला आणि सप्तम स्थान जे आहे तर ह्याला बघितलं आपण कुठल्या त्याच्या पार्टनरशिपला बघितलं आणि 3 गोष्टी बघितल्या आणि बाकीच्या लग्नाच्या 2 गोष्टी काटछाट मारल्या. त्याच्यात जुळवलं आणि तिला सांगितलं असं नाही म्हणून. पण कुठेतरी लॉजिक लावावं लागतं ते. व्हेरी गुड. हे लॉजिक लावावं लागतं ते. पण शेवटी काय सप्तम स्थानी एकमेकांच्या मागे पार्टनरशिप पार्टनरशिपच लावलं ना मी. फक्त मुलांचं लावलं नाही कारण ते तुमचे पार्टनर होते. मन बघितलं तुमचं सप्तम स्थान बघितलं म्हणजे प्रथम स्थान मन हे 2-3 गोष्ट बघितल्या तिला म्हणजे सांगितलं तिला तर अक्षरशः पटलं. म्हणाल असं आहे ठीक आहे म्हटलं ह्या गोष्टी फक्त तू सोडून द्यायच्या ह्या गोष्टी म्हटलं तू घ्यायच्या आणि हे तुझं म्हटलं तू बघ कसं काय ते म्हटलं ठीक आहे. सो अशा काही गोष्टी चांगल्या घडत आहेत. तर सर आहेत सरांकडे जेवढं नॉलेज मिळेल तेवढं आपण घ्यायचे सगळ्यांनी आणि मला इथं चांगले नॉलेज मिळेल त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. मॅडमना मी आता त्यांना मी फक्त त्याच्यावर बघत होतो खूप बरं वाटलं आणि आज इथं आलं तर तुला सार्थक झालं असं वाटतं. पण तुम्हाला खरंच सांगतो आज जे सरांनी शिकवलं ते बाकी कुठे गेलो असतो तुम्हाला एसी नाही आहे एसीमध्ये बसलो असतो आम्ही तुमच्या खिशाला 50,000चा फटका नक्की बसला असं तुम्हाला सांगतो. हे फक्त खूप कमी पैशामध्ये हे सगळं शिक्षण मिळत आहे कारण मी बघितले खूप मला सांगतो. तर धन्यवाद.